बीडमध्ये महादेव ॲपद्वारे 9 अब्जपेक्षा जास्त किमतीचे व्यवहार। पुन्हा एकदा आकाचा पुनरुच्चार करत आमदार सुरेश धस यांचे गंभीर आरोप। पालकमंत्रीपद लखलाभ म्हणत धनंजय मुंडेंनाही दिला टोला। तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत धनंजय आणि पंकजा मुंडे यांचा राजीनामा घ्या। सरपंच हत्येच्या निषेधार्थ रेणापूरमध्ये निघालेल्या मोर्चात मागणी। देशमुखांच्या मुलीला अश्रू अनावर। संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ उद्या बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा। कोणकोणते नेते सहभागी होणार याकडे लक्ष। शहरामध्ये तगडा पोलीस बंदोबस्त। सुरेश धस यांच्यानंतर आमदार प्रकाश सोळंके यांच्या रूपात धनंजय मुंडेंवरती स्वकीयांचाच हल्लाबोल। तर विरोधकांकडून वाल्मिक कराडच्या निमित्तानं मुंडे निशाण्यावर। धनंजय मुंडेंची सुपारी सुरेश धस यांना कुणी दिली? राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांचा संतप्त सवाल। दमानिया, संजय राऊत, संदीप क्षीरसागर यांच्यावरही हल्लाबोल। पवनचक्कीच्या वादामधून तुळजापूरमधील जवळग्याचे सरपंच नामदेव निकम यांच्यावरती प्राणघातक हल्ला। कारवरती पेट्रोल टाकून जाळण्याचा केला प्रयत्न। हल्ल्यामध्ये सरपंच निकम यांच्यासह आणखी एक जण जखमी। लाडकी बहीण योजनेमुळे शिक्षकांचा पगार उशिरा होण्याची शक्यता। सरकारी तिजोरीतल्या खडखडाटाची जोरदार चर्चा। महापालिका निवडणुकांसाठीही भाजपा आणि संघाची एकत्र रणनीती। विधानसभेच्या विजयानं हुरळून न जाण्याचा दिला सल्ला। नंदुरबार, अकोला, छत्रपती संभाजीनगर आणि वाशिममध्ये अवकाळी पाऊस। अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसासह गारपिटीचाही इशारा। रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता। आता न दुखणाऱ्या इंजेक्शनचा मुंबई IIT कडून शोध। सुई विरहित सिरिंज विकसित केल्याचा संशोधकांचा दावा। माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावरती उद्या अंत्यसंस्कार। उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांसह अनेक दिग्गजांकडून श्रद्धांजली अर्पण। श्रीनगर आणि गुलमर्गमध्ये जोरदार बर्फवृष्टी। रस्ते वाहतुकीवरती मोठा परिणाम। बर्फवृष्टीमुळे अनेक पर्यटक अडकले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।